हे सरकार मला वाटतं मराठीमध्ये म्हटलं जातं लोक, तर हे सरकार आहे. अजून आमचेच काही सहकारी आहेत की जे घरी बसून आम्हाला कमेंट करतायत की तुम्ही तिथे जाऊन मार खाल्ला, हे केलं ते केलं. अरे तुम्ही शंड घरी बसून आम्हाला गिन्याला पाजणार का की आम्ही काय केलं? आम्ही इथे येऊन लाठीचार्ज केला. हे जे वळ आहेत ना आमच्या अंगावरचे, हे वळ आहेत ना आमचा दागिना आहे आणि हा दागिना आम्ही हमेशा मिरू. आणि हे जे शंडाचं सरकार आहे ना, ह्यांच्या जर बुडात दम नसेल ना तर ह्यांनी राज्य चालू नयेत. जे नरेंद्र मोदी चायवाले आहेत, आपल्यातला माणूस कोणतरी पंतप्रधान होणार. अरे ते काँग्रेस भ्रष्टाचारी होतं म्हणून तुम्हाला आम्ही बोकांडी बसवलं ना. तुम्ही जर आमच्याच बोकांडी बसून जर आम्हालाच मारित असाल तर काय उपयोग आहे ह्या सरकारचा? तुमच्याच्यानं संसदेत काय झालं नाही झालं आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही आमच्यासोबत यायला पाहिजे होतं. एक माणूस म्हणून यायला पाहिजे होतं. जसं आम्ही एक माणूस म्हणून आलोय ना, मी बीडमधून आलोय इथं. आम्ही 2 दिवसापासून इथं आहे मी. आणि मी जोपर्यंत हे आंदोलन सक्सेसफुल होत नाही, एकतर आम्ही जीव देऊ, नाहीतर आम्ही आंदोलन सक्सेसफुल केल्याशिवाय घरी जाणार नाही, ह्याचा राजीनामा केल्याशिवाय जाणार नाही. सध्या मी आलो आहे दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी. खरं तर संपूर्ण लक्ष राज्याचं असेल, दिल्ली राजधानीचं असेल किंवा मग संपूर्ण देशाचं असेल, हे आता लक्ष वेधून घेतलेलं आहे अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलन. सध्या मी जे मुख्य व्यासपीठ आहे, जिथे मागील अनेक दिवसांपासून, मागील 23 ते 24 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं, त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. आणि अर्थातच काही वेळात दिपके यांची पत्रकार परिषद होणार आहे. खरं पाहायला गेलं तर काल जे घडलं ते घडल्यानंतर सर्व देशाचं लक्ष, विरोधी बाकांवरच्यांचं लक्ष, सत्ताधाऱ्यांवरचं लक्ष हे याच आंदोलनाकडे लागलेलं आहे. कारण की अशा पद्धतीचं आंदोलन जे झालेलं आहे ते आजपर्यंत दिल्लीत झालं नसावं, अशा पद्धतीने हाक देण्यात येत आहे. अशामध्ये समजा गेलं तर नेमका आजची रणनीती कशी असणार आहे, आजची दिशा कशी असणार आहे, यावर सगळ्यांचं लक्ष आहे. अशामध्येच दिल्ली पोलीस हे देखील गायब आहेत. तर ते 75 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि अशामध्ये अनेक लोक आहेत, अनेक आंदोलक जे आहेत ते अजून देखील जखमी आहेत. आणि जखमी अवस्थेत असल्या कारणाने कुठेतरी आज जंतरवरची सध्याची सकाळी 10 वाजताची ही दृश्य साधारणतः 1500 आंदोलक या ठिकाणी थेटपणे दिसून येत आहेत. अशामध्येच पाहायला गेलं तर काही मराठी आंदोलक हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्याशी देखील बोलूयात की नेमकी आजची परिस्थिती कशा पद्धतीने आहे. दादा, तुम्ही महाराष्ट्रातनं आलेले आहात, आजची परिस्थिती कशा पद्धतीने आहे? आजची परिस्थिती सर, अजून आम्ही हरलेलो नाही आहोत. आम्ही पुन्हा उभे राहू आणि यांना दाखवून देऊ आम्ही महाराष्ट्रीय पुत्र आहोत. आम्ही लढणारे आहोत, पळणारे नाही आहोत. काल आम्ही मार खाल्ला. आम्ही बघा पाय मोडला होता काल. मी हारणार नाही. सकाळी दवाखाना केलाय आणि आज इथं आलोय. आज यांनी गोळ्या जरी मारल्या आम्हाला तर आम्ही मागं हटणार नाही. आम्ही मरू नाहीतर जिंकून जाऊ. आमच्याकडे 2च ऑप्शन आहेत, एक तर जिंकू नाहीतर मरू. या दोन्हीपैकी एकच आहे. त्यामुळे आम्ही आज आलोय. आणि हा जो हौसला आहे हा मला अजून पॉवर देतोय की आम्ही अजून जास्त हे करू. अजून लोक येत आहेत, अजून बाहेर लोक बरेच आहेत, अजून लोक आतमध्ये. तरी पोलिसाच्या बाहेर पण त्यांनी भरपूर पोलीस व्यवस्था आणून ठेवलेली आहे. तरी आम्ही घाबरणार नाही आहोत. त्यांनी 1000 काय लाखानं पोलीस आणा म्हणा, पूर्ण देशातले आणा, आम्ही घाबरणार नाही. आम्ही लढणार आणि मारणार पण आणि जिंकणार पण. प्रमुख 3 प्रश्न या ठिकाणी की ज्या पद्धतीने काल सगळं झालेलं आहे, आज पोलिसांची वागणूक कशा पद्धतीने, आज बंदोबस्त कसा आहे? आज बंदोबस्त त्यांनी पूर्ण काल जी सिच्युएशन होती तशी सिच्युएशन आजही त्यांनी क्रिएट करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये काहीच वेगळं नाहीये. त्यांनी तशाच लाठीचार्जसाठी लोक तिथे उभा करून ठेवलेले आहेत. परत ते आसुगसचे जे टँकर ते उभा केलेले आहेत, पाणी भरण्यासाठी टँकर उभा केलेले आहेत. तिथं येता ते बघत पण होतो मी, पण व्हिडिओ काढले त्यामध्ये काही की जेणेकरून त्यांनी आज पण ते असंच करणार आहेत. काल पण जसं केलं होतं की बॅरिकेड लावले होते, थोडे लोक पुढे गेले की अडवायचे, परत मारायचे, परत ते वापस आले की परत बॅरिकेड लावायचे, एक गेट खोललं परत बाहेर लावायचे आणि परत लाठीचार्ज करायचे. आणि त्यानंतर त्यांनी आसू गॅसचे आम्ही शांततेने बसलो होतो तिथं. चंद्रशेखर आझाद ज्यावेळी आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही थांबा म्हणून, आणि आम्ही शांततेने थांबलो होतो त्यांच्या शब्दावर. पण ह्यांनी त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला आणि त्यांनी आसू गॅसचे गोळे फेकले आणि तिथून पूर्ण आंदोलन पूर्ण खराब करून टाकलं त्यांनी. आणि लहान लेकरं बघितले नाही, म्हातारे लोक बघितले नाही, तरुण पोरं बघितले, जो भेटल मुलींना बायांना सगळ्यांना मारलं ह्यांनी. अक्षर लोकांचे डोके फोडलेत आणि ह्यांनी स्वतः गाड्या फोडल्यात. स्वतः आमच्याकडे पण काही व्हिडिओ आहेत, आम्ही सेव्ह करून ठेवलेत. ते ह्यांनी स्वतः गाड्या फोडलेल्या आहेत, दगडफेक केली ह्यांनी स्वतः पोलिसांनी. अरे पोलीस आहेत का दल्लेत आहेत बीजेपीचे? आज खोट नाही सांगत. आज तर मी ज्या लोकांनी बीजेपीला मतदान केलं ना त्यांना हात जोडून सांगतो, तुम्ही पण आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर यायला वेळ लागणार नाही. आज आमचं घर आहे ना, जर आग लागली असेल ना आसपास पण, तर ते आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागत नाही. त्यामुळं सगळ्यांनी जागे व्हा. मी म्हणतो इथपर्यंत या अथवा नका येऊ, पण तुम्ही तुमच्या शहरापर्यंत तरी पोहोचा, शहरामध्ये आंदोलन करा यांच्या समर्थनात. आज तुमच्यापर्यंत पण व्हिडिओ पोहोचले असतील बरेच, बाकीचे न्यूज चॅनल तर आले नाहीत, पण तुम्ही इथपर्यंत आला सर दादा,
खूप बरं वाटलं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले लोक तरी कमीत कमी इथपर्यंत मेन स्ट्रीममधले पोहोचलेत. इथले तर आसपासचे दिसलेही नाहीत. आज ही तळमळ आहे आमची की लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांनी म्हणजे तरुणांनी खूप म्हणजे सहन केलं आहे, अजून सहन नाहीत करणार. आम्ही हात जोडून आम्ही हात जोडूनच राहू. त्यांनी हात सोडलेत, पण आम्ही आजही शांततेनं आणि उद्याही शांत आणि आम्ही शांतीच्या मार्गानेच आम्ही लढू शेवटपर्यंत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, काल 2 तास शिष्टमंडळाला तात्काळ ठेवून फक्त 10 मिनिटांची जे पी नड्डा यांनी बोललेली आहे. पुन्हा एकदा चर्चा करू, पुन्हा भेटू अशा पद्धतीने आश्वासित देखील केलं. त्यावर काही नवीन अपडेट आलेला आहे का? त्यावर काय वाटतं? आज त्यांनी 20 दिवसानंतर कमीत कमी त्यांना जाग आली, एवढं तरी कमीत कमी बरं वाटलं. त्यांनी अपॉइंटमेंट दिली. त्याचं नवीन अपडेट काय आम्हाला अजून माहीत नाही, पण आम्ही आलोय. आज आमचा दिवस जरी इथं गेला किंवा 2-4 दिवस जरी आमच्या इथं गेले, तिथं जरा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. अर्थातच अमित शहा यांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे. 3 तास चर्चा झाली असं सूत्रांकडनं सांगण्यात येत आहे. 3 तासात नेमकं काय झालं असेल? राजीनामा घ्यायला इतके दिवस लागत आहेत, खरं तर महिने बोलायला लागेल. अशामध्येच आता 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे की आंदोलनाला एक वेगळं वळण आलं आणि हिंसक वळण आलं होतं. अजून देखील राजीनामा नाही. कशाचं वेट अँड वॉचची भूमिका आहे या सरकारमध्ये? हे सरकार मला वाटतं मराठीमध्ये म्हटलं जातं तर हे सरकार आहे. ह्यांना जर 1-1 महिना 2-2 महिने जर लागत असतील ना, लोक अजून आमचेच काही सहकारी आहेत की जे घरी बसून आम्हाला कमेंट करतायत की तुम्ही तिथे जाऊन मार खाल्ला, हे केलं ते केलं. अरे तुम्ही घरी बसून आम्हाला गिन्यान पाजणार का की आम्ही काय केलं? आम्ही इथे येऊन लाठीचार्ज केला. हे जे वळ आहेत ना आमच्या अंगावरचे, हे वळ आहेत ना आमचा दागिना आहे, आणि हा दागिना आम्ही हमेशा मिरू. आणि हे जे सरकार आहे ना, ह्यांच्या जर बुडात दम नसेल ना तर ह्यांनी राज्य चालू नयेत. आणि हे अमित शहाला भेटले, ह्याला भेटले, त्याला भेटले, जर असेल ना तुमच्या दम, एका याचा राजीनामा घेऊ शकत नाही तुम्ही? म्हणजे हे RSSच्या दावणीला बांधलेलं सरकार आहे असं मला वाटतंय की तिकडून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत हे काही करत नाहीत, असं मला तरी वाटतंय. अवघ्या काही मिनिटांचा तुम्ही किंवा काही मिनिटांचा तुम्ही विचार करा. समजा मी तुम्हाला आता विचारतो की मी तुम्हाला 1 दिवसासाठी संसदेत पाठवतो, खासदार म्हणून किंवा प्रतिनिधी म्हणून किंवा वेगळं काय, तर नेमकं तुम्ही काय करणार? सगळ्यांच्या मनातली भावना काय? सगळ्याच्या मनातली भावना हेच आहे की एज्युकेशन हे लोकांचं जगण्याचं साधन आहे. जे जन्मसिद्ध हक्क जो म्हणतात ना, हे शिक्षण आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यानंतर येतं शिक्षण. आम्ही अन्न, वस्त्र, आम्ही स्वतःच्या गांडीत दम आहे आमच्या एवढा की आम्ही ते 100% कमवू. आमच्यात तेवढा दम आहे. आमच्या हातात मनगटात आमच्या मायबापानं एवढं रक्त तर हे पेरलेलं आहे की आम्ही आमचं करू. परंतु हे शिक्षण व्यवस्था जी आहे, ही व्यवस्था आमच्या हातात नाही आहे. ही शिक्षण व्यवस्था सरकारच्या हातात आहे, म्हणून ती बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते सुधारणार नाहीत, आज आम्हाला शिक्षणासाठी रस्त्यावर यावं लागतं. ही दुर्दैव आहे पूर्ण देशाचं की शिक्षणासाठी तरुणांना आपल्या हक्कासाठी जर रस्त्यावर यावं लागत असेल तर करताय का तुम्ही? नेमकं कुठल्या दिशेनं चाललाय हा देश? हा हिटलरशाहीकडे चाललाय. काल जे बघितलं ना, तर ते हिटलरशाहीच असू शकते असं मला वाटतं. जोपर्यंत हे बदलणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. याच्यामध्ये अजून तरी मला वाटत नाही की मी जर संसदेत गेलो तर ह्या तरुणांच्या प्रश्नासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. एज्युकेशन, हेल्थ, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या पण सुद्धा सरकार देऊ शकत नाही. नोकऱ्या तर सोडून द्या, तुमच्या अवकातीत नाही आहे नोकऱ्या देणं. आमच्या आहे दम. आज देश जो आहे एक इंडियाकडं एक ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून पाहिलं जातं. आम्ही धंदा पाणी करू, काही करू, पण तुम्ही कमीत कमी शिक्षण व्यवस्था तरी नीट ठेवा, हीच विनंती हात जोडून. आंदोलनाची तीव्रता ज्यावेळेस वाढत होती आणि ज्यावेळेस संसदेमधलं सर्व सुरक्षा रक्षा ही वाढत होती, त्यावेळेस पहिलं चित्र आमच्या सगळ्यांसमोर आलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद सोडली आणि पूर्ण सुरक्षामध्ये ते त्यांच्या निवासस्थानी गेले. हे ज्यावेळेस तुम्हाला कळलं त्यावेळेस पंतप्रधान म्हणून बद्दलची तुमच्या मनात भावना काय होती? त्यांच्याबद्दलची भावना जी ना, ही कवाच मरून गेली आहे. मी 2014ला माझं पहिलं इलेक्शन होतं. त्यावेळी मी 18 वर्षाचा झालो होतो. त्यावेळी वाटायचं मला की जे नरेंद्र मोदी चायवाले आहेत, आपल्यातला माणूस कोणतरी पंतप्रधान होणार. अरे ते काँग्रेस भ्रष्टाचारी होतं म्हणून तुम्हाला आम्ही बोकांडी बसवलं ना. तुम्ही जर आमच्याच बोकांडी बसून जर आम्हालाच मारित असाल तर काय उपयोग आहे ह्या सरकारचा? मी स्वतः प्रचार केला होता नरेंद्र मोदीचा. मी औशामध्ये होतो, लातूरमध्ये. त्यावेळी मी स्वतः प्रचार केला होता. तिथं गायकवाड म्हणून उभे होते. आम्हाला वाटायचं बाबा पंतप्रधान बनेल, चायवाला बनेल, देश बदलल, नोकऱ्या येतील, सगळ्यांच्या अकाउंटला पैशांचं सोडून द्या, आम्हाला पैसे ते बनले 15 लाख भेटतील. आम्हाला नको ते 15 लाख. आम्ही स्वतःच्या गांडीत दम एवढा आमच्या की आम्ही कमवू. परंतु तुम्ही आम्हाला एवढे मोठे मोठे आश्वासन दाखवले होते भ्रष्टाचार संपू. आज सगळ्यात जास्त जर भ्रष्टाचार असेल ना, हा भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेला आहे. काँग्रेसच्या काळात होता, मी नाही म्हणत नाही. काँग्रेस हरामखोर होती म्हणून आम्ही ह्यांना निवडून दिलं ना. आज समजा त्यांची सिच्युएशन काही असेल, आज सगळे जे भ्रष्टाचारी लोक होते ना काँग्रेसमध्ये वगैरे, ते सगळे BJPमध्ये येतात. आणि आज जी उरलेली काँग्रेस आहे ना, कमीत कमी जे असेल ते असेल, तर ते कमीत कमी असतील थोडेफार तरी, तर त्या लोकांना पण लाजा वाटल्या पाहिजे. तुम्ही इथल्या इथं होते ना रे,
आम्ही तर मार खाल्ला, तुम्ही तर एक येऊ शकले नाही. एक जण सुद्धा कुठला खासदारीत आलेला नाही आमच्या आंदोलनामध्ये. का? तुमच्या घरचे लेकर नाहीत, आम्ही तुम्हाला मतदान दिले नाहीत. जे विरोधी पक्षात जे होते, मी म्हणतो सत्ताधारी जे आहेत शंड आहेत, पण जे लोक विरोधी पक्षात आहेत ते काय शंड आहेत का? ते पण शंडासारखे वागले. ते सुद्धा काल तिकडे बसले पण इकडे आले नाहीत. का? त्यांना वाटलं का त्यांच्यावर पण पडन, आमच्यावर पडली. दम नाही ना तर तुम्ही खासदारकी सुद्धा लढवू नका. तुमच्याच्यानं संसदेत काय झालं नाही झालं आम्हाला माहीत नाही, पण तुम्ही आमच्यासोबत यायला पाहिजे होतं. एक माणूस म्हणून यायला पाहिजे होतं. जसं आम्ही एक माणूस म्हणून आलो आहे ना, मी बीडमधून आलो आहे इथं. आम्ही 2 दिवसापासून इथं आहे मी. आणि मी जोपर्यंत हे आंदोलन सक्सेसफुल होत नाही, एकतर आम्ही जीव देऊ, नाहीतर आम्ही आंदोलन सक्सेसफुल केल्याशिवाय घरी जाणार नाही, ह्याचा राजीनामा घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही सांगितलं की एक सरकार बदलण्यासाठी एक उठाव झाला जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडचा होता. आता पुन्हा हे जे काही सुरू आहे काही दिवसांपासून, हा पुन्हा एकदा उठावच आहे का? कारण की जे चाललेलं आहे ते कोणालाच पटत नाहीये देशात. अशा पद्धतीची भूमिका आणि भावना संपूर्ण देशात आहे. हा उठाव आहे का आणि सुरुवात आहे का? ही सुरुवात आहे. जसं की अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होतं, ते पण शांतीपूर्ण होतं आणि हेही शांतीपूर्ण आहे. परंतु याच्यामध्ये फरक फक्त एवढा आहे, आम्ही अकाउंटेबिलिटी मागतोय की जी जबाबदारी आहे. आज समजा पेपर लीक झाले, उद्या एखादा पूल गळल, असेच लोक मरणार आहेत का? हा भ्रष्टाचार कुठंतरी कमी झाला पाहिजे. हा जो पेपरमध्ये चालतो भ्रष्टाचारच आहे ना, प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार. आज आपली तर 7,000 करोडचा पूल बांधला, मिसिंग लिंक, तो सुद्धा पडलाच ना. अरे 7,000 कुठं गेले कुणाच्या? आता त्या गोष्टी बोलू नाही शकत मी. आता त्याच्यावर प्रश्न विचारण्याला महाराष्ट्रद्रोही म्हणजे देवेंद्र फडणवीस काय महाराष्ट्र झाला का? अरे जो विदर्भ वेगळा करा म्हणून जो ओरडत होता ना, मी आता काय बोलणार? जो म्हणतो होता विदर्भ वेगळा करा, विदर्भ वेगळा करा, आणि आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमच्या बोकांडी येऊन बसलाय. आम्हाला वाटायचं की 2014 मध्ये ज्यावेळी इलेक्शन झाले त्यावेळी गोपीनाथरावजी मुंडे मुख्यमंत्री बनतील आणि आमच्याकडले दिवस बदल, पण ह्यांनी हे देवेंद्र फडणवीस आमच्या बोकांडी आणून बसवलाय. तिकडं पण तेच सिच्युएशन चालू आहे आणि इकडं पण तेच चालू आहे. तर कमीत कमी आम्ही अकाउंटेबिलिटी आज घेतली ना, आज आम्ही सक्सेसफुल झालो ना, तर देश बदलायला वेळ लागणार नाही. जर हे असंच मोडून टाकणार असतील ना, तर आम्ही हितच मरू. कारण अशा देशात जगायचंच नाही आम्हाला, ज्या देशामध्ये अकाउंटेबिलिटी नावाचा काही प्रकार नाही. आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय ना, आम्ही निवडून दिले त्यांना. आम्ही जर निवडून दिले ना, तर आमची आम्ही त्यांना हे पण करू शकतो, संपवू पण शकतो. म्हणून जे पण मी म्हणत नाही की इथं दिल्लीपर्यंत या प्रत्येकजण, जे महाराष्ट्रातून भरपूर लांब आहे दिल्ली, ह्यांनी रेल्वे बंद केल्या होत्या, बऱ्याच गोष्टी केल्या ह्यांनी, खाटाटूप केले. परंतु जे लोक इथपर्यंत येऊ शकत नाहीत त्यांनी आपापल्या शहरामध्ये आपापल्या गावामध्ये जिथं होईल तिथं आंदोलन करण्याचा प्रयत्न करावा. तरच हे आज ह्या लोकांवर वेळ आहे. कुणाचे लहान लेकरं असतील ते पण उद्या मोठे होतील. जर हे काय BJP सरकार काय आयुष्यभर राहणार नाही आहे, बरोबर? प्रत्येकाचे दिवस बदलतात, ह्यांचेही दिवस बदलतील. ज्यावेळी काँग्रेस पण येईल किंवा अजून कुठला पक्ष येईल, ते जरी सत्तेत आलं ना, त्यांना ह्या गोष्टीची भीती असली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार कराल आणि ज्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांच्या विरोधात उभे राहा, त्यावेळी आम्ही असेच लाखोच्या संख्येने उभे राहू आणि तुम्हाला मोडून टाकण्याचा प्रयत्न करू आणि हमेशा मोडून टाकू. नेमका हा उद्रेक कसा चाललेला आहे याचा आढावा आपण घेतलेला आहे आणि तुम्ही देखील काळजी घ्या. कारण की ज्या पद्धतीने काल समोर चित्र आले होते, व्हिडिओ आले होते, अशामुळे प्रत्येकाने काळजी घेणं हे आव्हान आम्ही जय महाराष्ट्र आमच्या चॅनलतर्फे करू. एक महत्त्वाचा फलक या ठिकाणी दिसून येत आहे. दिल्ली पोलीस, याद रखो तुम्हारे बच्चों का भविष्य भी इसी देश में डूब रहा है. एक महत्त्वपूर्ण फलक आज समोर आलेला आहे. कारण की काल ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांनी या ठिकाणी वागणूक दिलेली आहे, त्यामुळे दिल्ली पोलीस यांचे देखील घर असतं, परिवार असतं, यांचे देखील मुलं बाळं असतात, तर मग त्यांचं देखील भविष्य अशाच पद्धतीने बुडत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी फलकवर लिहिलेलं आहे. अशाच प्रकारे पुन्हा एकदा या ठिकाणी इतर ठिकाणी कसं दृश्य आहे मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पेंडो आले होते, जे या ठिकाणी नियोजन करण्यात आलं होतं ते देखील कशा पद्धतीने या ठिकाणी ढासळलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने काल या ठिकाणी धावपळ झाली होती, ज्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन झालं होतं, त्यामुळे इकडचं दृश्य हे आता काहीसं बदललेलं दिसून येत आहे. इतकंच नाही तर समजा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला समजा आपण जातो तर अनेक दिवसांपासून या ठिकाणी सोनम वांगचुक असतील किंवा मग अभिजित दिपके असतील यांचा साथ देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि अर्थातच जो लढा या ठिकाणी उभा झालेला आहे त्याचा विरोध दर्शवण्यासाठी हजारो युवक या ठिकाणी पोहोचले होते. आणि ज्या पद्धतीने आज सकाळची यांची अवस्था आहे ही पाहण्यासारखी आहे. कारण की काल ज्या पद्धतीने या ठिकाणी मारहाण झाली होती, लाठीचार्ज झाला होता, काल ज्या पद्धतीची वागणूक या ठिकाणी देण्यात आली होती, त्यानंतर मात्र आज काही प्रमाणात हे थकलेले दिसत आहेत. पण यांच्या डोळ्यांमध्ये समजा पाहायला गेलं तर अजूनही एक आशा आहे, एक अपेक्षा आहे की जे ध्येय घेऊन आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे ते ध्येय पूर्ण झालं पाहिजे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा देखील झाला पाहिजे. आणि अशामध्येच
यांचा राजीनामा देखील झाला पाहिजे। शिष्टमंडळ जे दिपकेंकडनं किंवा वांगचूक यांच्याकडनं नेमण्यात आलेलं आहे त्यांच्यासाठी देखील कुठेतरी चर्चेसाठी पुन्हा एकदा सरकारकडनं हे बोलवणं आलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी प्रत्येक आंदोलनाच्या मनात आहे। समजा पाहायला गेलं तर आता सरकारने किंवा मग एखाद्या सरकारच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी यावं आणि शिष्टमंडळाने या ठिकाणी येऊन आमच्यासोबत चर्चा करावी, अशा पद्धतीची भूमिका ही आणि त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी घेतलेली आहे। पाहायला गेलं तर अनेक राज्यातून, दिल्लीच्या राजधानीमधून नाही तर प्रत्येक राज्यातून, अगदी केरळपासून महाराष्ट्रापासून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, युवा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा या ठिकाणी मिळत आहे। जेनझी नावाने उल्लेख सतत होत असतो, पण नेमकं जेनझी हा प्रकार काय आणि समजा कोणताही स्पार्क मिळाला किंवा कोणताही मुद्दा जो त्यांच्या विरोधातला आहे तो मिळाला तर कशा पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतं याचं उदाहरण जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे। इतकंच नाही तर सकाळची दृश्य आहेत काही ठिकाणी, या ठिकाणी काही असे देखील युवक आपल्याला पाहायला मिळत आहेत किंवा असे देखील काही NGOs आहेत जे साफसफाई या ठिकाणी करताना दिसून येत आहेत, कारण की सतत या ठिकाणी मनुष्यांचा किंवा युवांचा वावर या ठिकाणी होत आहे आणि अशामध्येच संपूर्ण स्वच्छता ठेवणं ही देखील एक प्रमुख जबाबदारी आहे, कारण की पाऊस हा दिल्लीमध्ये पडतोय त्यामुळे रोगराईचे देखील तेवढेच शक्यता जी आहे रोगराईची ती देखील या ठिकाणी वर्तवण्यात येऊ शकते। समजा पाहायला गेलं तर या ठिकाणी जे बॅरिगेट्स आहेत, ज्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आलेले आहेत तिकडे समजा दृश्य पाहायला गेली तर त्या ठिकाणी पोलीस अजून देखील उपस्थित आहेत। पोलीस काळजी घेत आहेत की सर्व या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेनुसार राहील आणि अशामध्येच पाहायला गेलं तर मग या ठिकाणचं दृश्य हे आजचं वेगळं आहे, आज ठिकाणचं या दृश्य वेगळं आहे आणि येणाऱ्या काही वेळातच नेमकी नवी दिशा काय असणार आहे, नेमकं पत्रकार परिषदेमध्ये दिपके काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली।